वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. वास्तुप्रसाद, 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 वास्तुप्रसाद. नमस्कार, मी प्रसाद शिवरकर. माझे वास्तुशास्त्रातील अनुभव या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वास्तुशास्त्रानिमित्त मी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तूंना व्हिजिट करत असतो आणि या व्हिजिट करताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव ऐकायला मिळतात आणि त्यातीलच एक अनुभव आज मी शेअर करणार आहे. वास्तुशास्त्र जसं हे घरांकरता उपयोगी आहे तसंच ते बिझनेस करता सुद्धा उपयोगी आहे. आणि बिझनेस म्हटल्यावरती ऑफिस आलं, बिझनेस म्हटल्यावर फॅक्टरी आली, बिझनेस म्हटल्यावर मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या कंपनी आल्या. अशाच एका कंपनी करता मी ज्यावेळेस मी व्हिजिट केली त्यावेळेस जो काय अनुभव आला तो मी आता तुमच्या पुढे शेअर करणार आहे. एकदा एका ओनरचा, फॅक्टरी ओनरचा फोन आला की सर आम्हाला तुमची व्हिजिट हवी आहे फॅक्टरी करता. तर फॅक्टरी होती चाकणला. तर एक अपॉइंटमेंट देऊन मग मी त्यांच्या फॅक्टरीला व्हिजिट केली. फॅक्टरीला ज्यावेळेस व्हिजिट केली त्यावेळेस ऑफकोर्स पहिल्यांदा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये काही डिस्कशन झाले आमचे. त्या डिस्कशनमध्ये त्यांनी सांगितलं की सर ही माझी फॅक्टरी आहे. फॅक्टरी जी आहे ती फोर्जिंगची आणि त्याच्यानंतर फोर्जिंग तयार झालेले जे कॉम्पोनंट आहेत ते मशिनिंग करून ॲटोमोबाईल कॉम्पोनंट ते सप्लाय करतात. परंतु मधल्या काही पिरियडमध्ये इतक्या काही गडबड झाल्या, इतके काही प्रॉब्लेम्स आले की त्यामुळे आम्हाला आमची ही फॅक्टरी पूर्णपणे विकायला लागते आहे आणि आम्ही आता ही फॅक्टरी दुसऱ्याला विकण्याचा व्यवहारसुद्धा केला आहे. टोकन अमाऊंट घेतली आहे आणि थोड्या महिन्यातच ही फॅक्टरी आता माझ्याकडे नसणार आहे. परंतु मला तुमचं नाव समजलं म्हणून एक शेवटचा एक पर्याय म्हणून मी तुमच्याकडं खरं आलो आहे की वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्याला आपल्या फॅक्टरीकरता काही मदत करता येईल का, या उद्देशाने मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. ज्यावेळेस हे सगळं त्यांचं ऐकलं त्यावेळेस मी म्हटलं की वास्तुशास्त्रामुळे एवढा बदल होऊ शकतो. ऑफकोर्स माझ्यावरती तर मला विश्वास होताच, माझ्यावरती म्हणजे वास्तुशास्त्रावरती मला विश्वास होताच, पण तरीसुद्धा लोकांचा इतका विश्वास वास्तुशास्त्रावरती बसायला लागला आहे हे पाहूनसुद्धा जरा आनंदच झाला. ज्यावेळेस मी त्या फॅक्टरीची पूर्णपणे व्हिजिट केली, फॅक्टरीमधला प्रत्येक कोपरा बघितला आणि परत नंतर ऑफिसमध्ये जाऊन चर्चा करायला लागलो. तर त्यांचं असं झालं होतं की त्यांची पूर्वी एक फॅक्टरी होती आणि तिथं खूप चांगलं चाललं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना ऑर्डर्स आल्या आणि मग त्यांनी एक्सपान्शन केलं. एक्सपान्शनमध्ये काय झालं की शेजारचा जो प्लॉट होता तो प्लॉट त्यांनी घेतला आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे काही मशीन्स लावल्या गेल्या. तर मशीन्स लावल्यानंतर आधीचं जे काही वास्तुशास्त्र होतं आणि नंतरचं आता जे काही त्यांची फॅक्टरी तयार झाली होती त्या वास्तुशास्त्रामध्ये खूप मोठा फरक पडला होता, कारण दिशा पूर्णपणे बदलल्या गेल्या होत्या. आणि ह्यामध्ये त्यांनी नवीन ज्यावेळेस एक्सपान्शन केलं त्यात जी काही चूक केली ती मुख्यतः वॉटर एलिमेंट किंवा जलतत्व जे असतं त्या दिशेला त्यांची फोर्जिंगची मशीन आली होती आणि ज्या दिशेला अग्नितत्व आहे किंवा ज्या दिशेला त्यांचं फोर्जिंगचं मशीन हवं आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अंडरग्राऊंड वॉटर टँक आल्या होत्या. तर एवढा मोठा वास्तुशास्त्रातला दोष तिथे गेल्यावर लगेचच माझ्या लक्षात आला. ज्यावेळेस मी त्यांच्याशी डिस्कस करत होतो त्यांना सांगितलं की वास्तुशास्त्रामध्ये उपाय पण असतात आणि वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही काही गोष्टी नॅचरलसुद्धा करू शकता. तर हा तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम करता जर तुम्हाला मशीन चेंज करणं, मशीनची पोझिशन चेंज करणं शक्य झालं तर आपल्याला इफेक्ट लवकर येऊ शकतो. आणि ते एवढ्या मोठ्या संकटातून जात होते त्यामुळे ते म्हणाले की तुम्ही म्हणतायत तर आपण तेही करून बघू. मला एवढी रिस्क घ्यायला काही हरकत नाही किंवा एवढा खर्च मी नक्कीच करून एकदा आपण वाटलंच तर काय परिणाम येतो हे बघूया. आणि अशा प्रकारे ह्या फॅक्टरीमध्ये आम्ही फक्त 2 जागा या नॅचरली चेंज केल्या. म्हणजेच जिथे अंडरग्राऊंड वॉटर टँक होती म्हणजेच आग्नेय दिशेला तिथे आम्ही त्यांची फोर्जिंगचं युनिट शिफ्ट केलं आणि फोर्जिंगच्या युनिटमध्ये आपल्याला माहीतच आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये अग्नी उत्पन्न होत असतो. आणि ईशान्य दिशा जिथे त्यांची फोर्जिंगची मशीन आधी होती तिथे अंडरग्राऊंड वॉटर टँक घेतली. आणि बघता बघता थोड्या महिन्यातच म्हणजे साधारण 3-3.5 महिन्यातच त्यांना काहीतरी कुठून तरी एक मोठी ऑर्डरची इन्क्वायरी आली. मोठ्या ऑर्डरची इन्क्वायरी आली
दुसरीकडे फॅक्टरीचं टोकन घेतलं होतं विकण्याचं, तिकडच्या माणसाकडनं काहीतरी त्यांनी वेळ मागून घेतला आणि ह्या मोठ्या ऑर्डरवरती लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं. ही एक ऑर्डर मिळाली, त्यानंतर परत दुसरी कुठली ऑर्डर मिळाली, त्याच्यानंतर कुठून तरी परत त्यांना एक एक्सपोर्टची ऑर्डर मिळाली. असं करता करता ऑपॉर्च्युनिटी वाढत गेल्या. ज्या गोष्टीला वास्तुशास्त्रामध्ये उपाय आहेत ते उपायसुद्धा आम्ही केले. ऑफिसमध्ये त्यांची जी काही बसण्याची जागा होती ती चुकीच्या दिशेला होती. ऑफिसमध्ये बॉसचं केबिन किंवा ओनरचं जे केबिन आहे ते मुख्यतः नैऋत्य दिशेत असायला हवं. तर ऑफिसमध्ये त्यांचं जे केबिन होतं ते एकदम चुकीच्या दिशेला होतं, ते आम्ही नैऋत्य दिशेला नेलं. ऑफिसमधला अकाउंटची जी जागा होती, कारण रिकव्हरीचा प्रॉब्लेम पण त्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि ज्याच्यामुळे बऱ्याच वेळेस त्यांना वेळेवर पैसे उपलब्ध नसल्यामुळे हळूहळू लॉस वाढत चालला होता. तर अकाउंटची जी जागा असती ती उत्तर दिशेला असती, तर त्यांच्या अकाउंटंटला उत्तर दिशेला बसवलं आम्ही. रिकव्हरीची जागासुद्धा आग्नेय म्हणा किंवा उत्तर दिशेला असलेली चांगली असते, तर रिकव्हरीच्या माणसाला आम्ही उत्तरेला बसवलं. त्यानंतर ॲडमिनची जागा वास्तूमध्ये असती. मार्केटिंगची जागा वास्तूमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. तर ऑफिसमध्ये मार्केटिंगची जागा वायव्य दिशेला असते. तर आत्ता तो जो माणूस आहे तो बऱ्यापैकी मार्केटिंगमध्ये जरी त्याचं स्वतःचं स्किल असलं तरी एफिशियन्सी कमी पडत होती. तर त्याला मार्केटिंगची जी जागा आहे म्हणजेच वायव्य दिशा तिथे त्याला बसवलं की ज्यामुळे तो जास्त इन्क्वायरी जनरेट करू शकला आणि ते इन्क्वायरी कन्वर्ट करू शकला आणि कंपनीची भरभराट होण्याकरता ह्या मार्केटिंगच्या माणसाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे फॅक्टरीचं वास्तुशास्त्र ह्याला सुद्धा सगळे वास्तुशास्त्राचे नियम लागू होतात. फॅक्टरीमध्ये मशीनची जागा कुठे आहे, फॅक्टरीमध्ये लोकांनी उभं राहायचं कसं, काम करताना कुठल्या दिशेला बघायचं आहे, फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिक स्विचेसची जागा कुठे आहे, अशा प्रत्येक गोष्टीला फॅक्टरीमध्ये सुद्धा एक वास्तुशास्त्राप्रमाणे जागा असते. आणि फॅक्टरीमधलं परत आपलं ऑफिसमध्ये परत प्रत्येक माणसाला त्याच्या रोलप्रमाणे काही पर्टिक्युलर जागा असतात. जर आपण त्या जागा त्या लोकांना दिल्या तर त्यांची एफिशियन्सी वाढली जाते आणि ती एफिशियन्सी वाढल्यावर आपल्या फॅक्टरीला, आपल्या बिझनेसला त्यांचासुद्धा हातभार लागू शकतो आणि आपला बिझनेस वाढण्याकरता मदत होऊ शकते. तर वास्तुशास्त्र हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्यंत उपयोगी पडतं, हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि माझ्या हजारो क्लायंटला देखील अशाच प्रकारचे अनुभव आलेले आहेत. तर मित्रांनो, वास्तुशास्त्राचा नक्की अंगीकार करा आणि आपल्या जीवनामध्ये हेल्थ, वेल्थ, एज्युकेशन, पीस, सेफ्टी, करिअर, बिझनेस, रिलेशनशिप, मॅरेज इत्यादी प्रकारच्या प्रॉब्लेमवर आपल्या कर्माला समोर ठेवून प्लस लक फॅक्टर वाढवण्याकरता नक्कीच वास्तुशास्त्राची आपण मदत घेऊ शकता. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तू देवतेला घालूया आर्त आपण साथ. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तु ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.